काल रात्री 12:30च्या दरम्यान स्वतः इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी ही ऑडिओ फेसबुक माध्यमातून दिलेले आहेत. जी तसे या ठिकाणी उमटत आहे हिच्या हाती देखील लागला आहे. सर काही वेळानंतर पोलिसांकडे या संदर्भात प्रतिक्रिया आहे. फोन आपल्याला असं सध्या संभाजी राजेंसंदर्भात जो चित्रपट आलेला आहे छावा, या संदर्भात संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं असतानाच जे इतिहास संशोधक आहेत, संभाजी राजेंवर जे अभ्यास करणारे आहेत, अशांना काम सुरू आहे की काय असा संशय या निमित्ताने इंद्रजित सावंत यांना थेट फोन करून संभाजी राजेंसंदर्भातल्या लिखाणासंदर्भात जाब विचारण्यात आलाय. तसंच मुख्यमंत्री आणि एका विशिष्ट समाजाचा उल्लेख करत आपण जातीयता पसरवत असल्याचं सुद्धा त्या व्यक्तीनं म्हटलेलं आहे. आणि याहून गंभीर म्हणजे घरात येऊन मारहाण करण्याची धमकी सुद्धा त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे हे प्रकरण एकूणच गंभीर दिसतंय. आणि या पार्श्वभूमीवर इंद्रजित सावंत आता थोड्याच वेळात निर्णय घेतील की थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करायची आहे की पोलिसां थ्रू पुढे मुख्यमंत्र्यांना पोहोचायचं आहे की आपली जी भूमिका आहे ते इंद्रजित सावंत थोड्याच वेळात जाहीर करतील. जी नक्कीच. आपण जर कॉल रेकॉर्डिंग ऐकली तर त्याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की प्रशासन आणि सरकार हे ब्राह्मणांचं आहे, त्यामुळे एका पद्धतीने जातीयवाद इथे पसरवण्याचा हेतू असेल का यामागे? निश्चितच तसंच वाक्य आहे. पण हे वाक्य बोलत असताना त्या व्यक्तीनं थोडस सावरासावरी केलेली आहे. त्यानं पुन्हा इतिहासात जाऊन अमात्यांची आणि बाजीप्रभू देशपांडेंचा उल्लेख सुद्धा केलेला आहे. याचा अर्थ पूर्वीपासून आतापर्यंत या विशिष्ट समाजावर संशयानं पाहिलं जातं आणि त्याचा राग आपल्याला आहे असं सांगण्याचा उद्देश आहे की काय, अशी शंका आता या निमित्तानं पुढे येत आहे. जी नक्कीच. आता या संदर्भात इंद्रजित सावंत हे पोलिसांमध्ये तक्रार करणार आहेत की नाही, काही माहिती समोर आली आहे का? मी काही वेळापूर्वीच इंद्रजित सावंत यांच्याशी बोललो. त्यांनीच आपल्याला ही ऑडिओ क्लिप दिलेली आहे. त्यांनी सांगितले की 10 ते 10:30 वाजल्यानंतर काही महत्वाच्या मार्गदर्शक व्यक्तींसोबत मी बोलून या संदर्भातला पुढील निर्णय मी घेणार आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया इंद्रजित सावंत यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केलेली आहे. जी, सावंतांवर यापूर्वीही असे आरोप करण्यात आलेले आहेत. ही घटना पहिल्यांदाच नाही होते. पहिल्यांदा त्यांना फोनवरनं थेट धमकी देण्यात आली. मात्र कमेंट्स जर पाहिल्या या आधीच्या समाज माध्यमांवरच्या, वारंवार त्यांच्यावर असे आरोप होत आहेत. मग या संदर्भात त्यांची भूमिका काय असू शकते? इतिहास संशोधक इंद्रजित सावंत असतील किंवा अन्य इतिहासक जे आहेत, इतिहासाचा अभ्यास करणारे जे आहेत, इतिहासासंदर्भात कुठलाही महत्वाचा विषय आला तर अशा अनेक पत्र रूपाने धमक्या पाठवण्याची खरं तर अनेक वर्षांपासून ही पद्धत आहे. अनेक पत्र सुद्धा अशा इतिहास संशोधकांकडे आलेली आहेत. अशाच पद्धतीने इंद्रजित सावंत यांना सुद्धा यापूर्वी अशा धमक्या आलेल्या आहेत. मात्र फोनवरून थेट आपलं नाव सांगत या व्यक्तीने धमकी दिल्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे आणि या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचं अनेकांकडून सांगण्यात येत आहे.